नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, भारत देशाला महासत्ता बनवायचं असेल तर विविध पातळ्यांवरती आपण कार्य करण्याची गरज आहे. त्यातीलच मूलभूत बाब म्हणजे आपला देश स्वच्छ कसा होईल याकडे विशेष लक्ष देणं आणि त्याच अनुषंगानं 2014 सालापासून स्वच्छता अभियान राबवलं जात आहे केंद्र सरकारतर्फे आणि राज्य सरकारनंही त्याच्याच पावलावरती पाऊल टाकून महाराष्ट्रामध्ये देखील अशा प्रकारे स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला होता. सध्या युद्ध पातळीवरती विविध पातळ्यांवरती कार्य सुरू आहे आणि त्याचं एकंदरीतच नियम जे आहेत ते देखील घालून दिलेले आहेत. अशा प्रकारे प्रोत्साहन कसं देता येईल जनतेला त्यासाठी देखील पावलं उचलली जात आहेत. आता वार्तापत्राला सुरुवात करतोय, मात्र याआधी एक नजर ठळक घडामोडींवरती. वाशिम जिल्ह्यातील हागणदारी मुक्त ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याचं 50% बिल जिल्हा परिषद भरणार. बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये शौचालयाच्या बांधकामाचा आलेख झपाट्यानं वाढला. उस्मानाबाद जिल्हा परिषद 2 ऑक्टोबरपर्यंत हागणदारी मुक्त होणाऱ्या गावातील एका कुटुंबाला सिंगापूरला अभ्यास दौऱ्यासाठी पाठवणार. आणि यवतमाळ एसटी बस स्थानकावरती संत गाडगेबाबा मित्र मंडळातर्फे राबवलं स्वच्छता अभियान. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जी गावं 2 ऑक्टोबरपर्यंत हागणदारी मुक्त होतील अशा गावातल्या एका कुटुंबाला तसंच त्यात सहभागी होणाऱ्या पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि पत्रकार यांना प्रोत्साहन म्हणून सिंगापूरला अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी इथल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी ही शक्कल लढवली आहे. या अभियानामध्ये एकूण 36 जणांना सिंगापूरला अभ्यास दौरा करता येणार असून त्यांची निवड लकी ड्रॉ पद्धतीनं करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेनं 10 लाखांची तरतूद केली आहे. जिल्हा परिषद उस्मानाबादकडून या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 10 लाख रुपयाची आम्ही तरतूद केली आणि ही 10 लाखाची तरतूद जी आहे ही प्रोत्साहन तरतूद आहे. त्याच्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की येणाऱ्या 1 मे रोजी जी ग्रामपंचायत ओडीएफ होईल अशा एका तालुक्यातील 25% जर ग्रामपंचायती ओडीएफ झाल्या तर त्या ग्रामपंचायतीमधून एक लॉटरी आपण आयोजित केलेली. त्या लॉटरीच्या माध्यमातून एका व्यक्तीची एका तालुक्यातून निवड आम्ही या लॉटरीचे विजेता म्हणून करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत यवतमाळ इथल्या संत गाडगेबाबा मित्र मंडळानं शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच इथल्या बस स्थानकामध्ये स्वच्छता मोहीम राबवली. त्यामुळे संपूर्ण बसस्थानक कचरामुक्त बनलं आहे. संत गाडगेबाबा मित्र मंडळातर्फे गेल्या 3 वर्षांपासून प्रत्येक रविवारी या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते. या ठिकाणी प्रवाशांची संख्या मोठी असल्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणावरती साचतो. मात्र या ठिकाणी परिवहन महामंडळाचे सफाई कर्मचारी फारच कमी असल्यामुळे म्हणावी तशी स्वच्छता होत नव्हती. त्यामुळेच या तरुणांकडून सातत्यानं सुरू असलेल्या या कार्याचं एसटी प्रवाशांसोबतच शहरवासियांकडून खूपच कौतुक होताना दिसतंय. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम ग्रामपंचायत आदुर्ले तालुका कुडाळ तर द्वितीय ग्रामपंचायत भोगवे तालुका वेंगुर्ला, तृतीय क्रमांक ग्रामपंचायत आरे तालुका देवगड यांनी प्राप्त केला आहे. या ग्रामपंचायतींना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाचं आयोजन कुडाळ हायस्कूल इथे करण्यात आलं होतं. यावेळी आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर के जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुनील रेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामीण कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी जलसप्ताहाअंतर्गत जलपूजन आणि जलशपथ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन आणि पाणी गुणवत्ता कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हास्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार
प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या ग्रामपंचायत आदुर्ले तालुका कुडाळ यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या ग्रामपंचायत भोगवे तालुका वेंगुर्ला यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या ग्रामपंचायत आरे तालुका देवगड यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत पाणी गुणवत्ता, पिण्याचं पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापनाकरता स्वर्गीय वसंतराव नाईक विशेष पुरस्कारही देण्यात येतो. सन 2016-2017चा हा पुरस्कार ग्रामपंचायत कुडसे खुर्द तालुका दोडामार्ग यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत सामाजिक एकता स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार ग्रामपंचायत हेत तालुका वैभववाडी यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत कुटुंब कल्याण स्वर्गीय आबासाहेब खेडकर स्मृती विशेष पुरस्कार ग्रामपंचायत तरेळे तालुका कणकवली यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 वर्षांमध्ये वैयक्तिक शौचालय बांधकामाचा आलेख झपाट्यानं वाढला असून या 4 वर्षांमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात 84,518 वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील 3,78,595 एकूण कुटुंबांपैकी 2,14,240 कुटुंबांकडे शौचालयाचं बांधकाम करण्यात आलं आहे. जिल्ह्यात हागणदारी मुक्ती करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये शौचालयांचं बांधकाम झपाट्यानं सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जाणीव जागृती झाल्यामुळेच जिल्ह्यात वैयक्तिक शौचालय बांधकामाचं प्रमाण वाढलेलं आहे. 2013-2014 ते 2016-2017 या 4 वर्षांमध्ये 84,518 वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम करण्यात आलं असून 2,14,240 कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालयाचं बांधकाम झालेलं आहे. त्यामध्ये बुलढाणा तालुक्यामध्ये 8,362 वैयक्तिक शौचालयांची बांधकामं करण्यात आली आहेत. 21,427 कुटुंबांकडे आज रोजी शौचालय आहे. चिखली तालुक्यामध्ये 8,816 वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम आणि 20,082 कुटुंबांकडे शौचालय, देऊळगाव राजा 4,601 वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम आणि 9,046 कुटुंबांकडे शौचालय, जळगाव जामोदमध्ये 5,054 वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम आणि 14,557 कुटुंबांकडे शौचालय, खामगाव 6,879 वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम आणि 21,163 कुटुंबांकडे शौचालय, लोणार 4,796 वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम आणि 11,714 कुटुंबांकडे शौचालय, मलकापूर 8,673 वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम आणि 19,226 कुटुंबांकडे शौचालय, मोताळा 5,175 वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम आणि 14,563 कुटुंबांकडे शौचालय, नांदुरा 6,876 वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम आणि 16,554 कुटुंबांकडे शौचालय आहेत. सांगली महापालिकेच्या प्रभाग समिती 2 अंतर्गत येणाऱ्या 11 प्रभागांमध्ये घंटागाडीचे डबे खराब झाल्यामुळे गाड्या बंद होत्या. त्या सुरू करण्यासाठी प्रभाग 2च्या सभापती मृणाल पाटील यांनी सुमारे 10 लाखांची तरतूद करून कचरा उठावाचे 400 डबे खरेदी केले. त्यांचं वाटप आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 2 मध्ये कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या आहेत, मात्र यापैकी अनेक गाड्यांचे डबे खराब झाले होते. त्यामुळे महिला सफाई कर्मचाऱ्यांनी गोळा केलेला कचरा पुन्हा रस्त्यावरतीच पडत होता. यामुळे अनेक ठिकाणच्या गाड्या बंद होत्या. पाटील यांनी याची गंभीर दखल घेत घंटागाडीचे डबे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 10 लाखांची तरतूद प्रभाग निधीमधनं करण्यात आली. त्यातूनच 400 डब्यांची नुकतीच खरेदी झाली. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावामध्ये लगबग सुरू होती. गावातील प्रत्येक जण प्रत्येक खांबावरती स्वच्छतेचा संदेश प्रदर्शित करताना दिसत होता. ग्रामस्थ पाहुण्यांची वाट पाहत होते. थोड्याच वेळात अंबारी रंगाचे दिवे असलेल्या 2 गाड्या ग्रामपंचायतीजवळ आल्या. ग्रामस्थ स्वागतासाठी पुढे सरसावले. आधी कामाची जागा दाखवा, बाकी नंतर, पाहुण्यांनी सांगताच स्वागतासाठी तयार असलेल्यांची थोडीशी निराशा झाली.
गावातील निराधार महिला मंदाबाई जाधव यांच्या घरी शौचालय बांधण्याचं काम सुरू झालं. पाहुणे होते जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर. हागणदारी मुक्त गाव मोहिमेला गती देण्यासाठी एक चांगला संदेश जावा यासाठीचा हा प्रयत्न. त्याचा परिणामही चटकन दिसला. गावातील पुरुष महिला श्रमदानासाठी पुढे सरसावले. जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेनं विशेष प्रयत्न सुरू केले. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रमदान केलं. पालघर आणि नाशिकच्या सीमेवरील आदिवासी गाव असलेल्या या गावामध्ये एकूण 307 कुटुंबांपैकी 100 कुटुंबांनी शौचालय बांधलं आहे. मजुरांची उपलब्धता नसल्यामुळे आणि साधनसामग्री तालुका स्तरावरून आणावी लागत असल्यामुळे शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांचा प्रतिसाद कमीच होता. त्यामुळे स्थानिक पातळीवरती श्रमदानाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सकाळी गावात दाखल झाले. शौचालयासाठी आवश्यक 4 फूट खोल खड्डे खोदण्याचं काम दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः केलं. त्यांच्या समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, तहसीलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी MB मुरकुटे, सरपंच कल्पना जाधव यांनी देखील श्रमदानामध्ये सहभाग नोंदवला. श्रीयुत शंभरकर आणि श्रीमती संगमनेरे हे शौचालय बांधण्यासाठी खर्च करणार असल्यानं शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातनं विधवा असलेल्या मंदाबाईंना आर्थिक मदत नक्कीच होणार आहे. शासनातर्फे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी नागरिकांनी श्रमदानाद्वारे पुढाकार घ्यावा असं आवाहन राधाकृष्णन यांनी केलं. आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वरमध्ये तोरंगल गावामध्ये मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब दोघं स्वतः श्रमदान करून एक विधवा महिलांचा स्वतःच्या हक्काचा शौचालय बांधण्याच्या कामामध्ये मदत करतो. या कामं करण्याचा मागचा हेतू असा आहे, आपण प्रत्येक शासकीय योजनाला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करतो. लोकांच्या सहभागाशिवाय कोणतीही योजना यशस्वी होत नाही. त्या यशस्वी करण्याकरिता पहिला त्या योजना कालच्या पातळीवर कशा प्रकारच्या राबवत होत आणि त्यामध्ये काय अडीअडचणी येत आहे ते प्रत्यक्ष स्वतःहून कामं करून बघायचं माझी इच्छा होती. ते आज करून घेतल्यामुळे कोणतं काम करण्यामध्ये काय आपल्याला आवश्यक आहे हे सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घेतलेली आहे आणि फार महत्त्वाचं लोकांना या कामाकडे उत्साह निर्माण करण्याकरिता आणि स्वतःच्या तोडाप्रमाणे प्रेरणा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आपण काम करत आहोत. याचा महत्त्वाचं आम्हाला या गरीब महिलांना शौचालय उपलब्ध करून देण्याचं समाधान मिळत आहे. अशाच प्रकारच्या प्रत्येकाने त्यांच्या पातळीवर आपल्या जिल्ह्यामध्ये बरेच सामाजिक संघटना आहे, NGOs आहे, मित्रमंडळ आहे, तरुण लोक आहेत. तशी लोकांनी ज्या लोकांना त्यांच्या गाव पातळीवर शहर पातळीवर अशाच प्रकारच्या मदत केली. या उपक्रम खऱ्या अर्थाने लोकाभिमुख उपक्रम होऊन लोकांच्या माध्यमातून एक चळवळी निर्माण होऊ शकतो आणि तसंच आपण आज या ठिकाणी करायला प्रयत्न केलेले. तसंच आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या या योजनाकडे आम्ही बघतो. श्रीयुत शंभरकर जनतेला प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं सांगताना फेब्रुवारी 2018 पर्यंत जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा निश्चयही त्यांनी बोलून दाखवला. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 1368 ग्रामपंचायती आमच्या बेसलाईन सर्वेप्रमाणे नमूद आहेत. त्याच्यापैकी मागच्या वर्षीपर्यंत आपण 300 ग्रामपंचायती ODF केल्या होत्या आणि यावर्षी आम्हाला 400चं उद्दिष्ट होतं, पण त्याच्या अगेन्स्ट आम्ही 451 ग्रामपंचायती ह्या ODF केलेल्या आहेत. यावर्षीचं उद्दिष्ट आम्हाला 72,000चं होतं, त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत 95,000चं उद्दिष्ट आम्ही पूर्ण केले. आजचा हा जो कार्यक्रम आम्ही इथे घेतला याच्यामागे 2-3 उद्दिष्ट होते. मागे माननीय मुख्यमंत्री महोदय आले होते, त्यांनी स्पष्ट केले होते की स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम केवळ जिल्हा परिषदेचा नसून सर्व शासकीय यंत्रणेचा आहे. त्या अंतर्गतच मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि जिल्हा परिषदेने हा संयुक्त कार्यक्रम घेतला, जेणेकरून इतरही शासकीय यंत्रणांना याचा मेसेज जावा की त्यांनी पण याच्यात पार्टिसिपेट करायचं आहे. त्याचप्रमाणे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मार्च 2018 पर्यंत संपूर्ण जिल्हा ODF करायचा आहे. हा मेसेजसुद्धा सर्व गावपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचावा आणि त्यांचा याचा सहभाग लाभावा या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि असाच कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक तालुक्यामध्ये आमचा करण्याचा मानस आहे.
राज्यात पुण्याखालोखाल नाशिक जिल्ह्यानं शौचालय बांधण्यात चांगली कामगिरी केली आहे. यंदा 75,000 शौचालय उभारण्याचं जिल्ह्याला उद्दिष्ट असताना 95,893 शौचालयं उभारण्यात आली. 400 गावांचं उद्दिष्ट असताना 451 गावं हागणदारीमुक्त झालेली आहेत. पुढील वर्षी 640 गावांचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी गावात श्रमदानासाठी आल्यामुळे नागरिकांचा उत्साह वाढला असून येत्या महिन्याभरामध्ये उर्वरित घरामध्ये शौचालय बांधलं जाईल आणि गरज असेल त्या ठिकाणी ग्रामस्थ श्रमदान करतील, असं सरपंच श्रीमती जाधव यांनी सांगितलं. ग्रामस्थांमध्ये श्रमदानामुळे उत्साह निर्माण झाला असून येत्या महिन्याभरामध्ये गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्पच नागरिकांनी सोडला. हागणदारी मुक्तीसाठी गाव आता खऱ्या अर्थानं कामाला लागलं. वाशिम जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामपंचायती 100% हागणदारीमुक्त झाल्या त्याच्या कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेचे 50% वीज बिल जिल्हा परिषद भरणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी हा निर्णय घेतला असून संबंधितांना तसे प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. ज्या ग्रामपंचायत परिसरामध्ये कुठेही मानवी विष्ठा आढळणार नाही, जी ग्रामपंचायत 100% हागणदारीमुक्त झाली आहे, अशा ग्रामपंचायतींमधील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या 2016-2017 मध्ये भरलेल्या वीज बिलातील 50% रक्कम जिल्हा परिषदेच्या वतीनं प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तशा सूचना पाटील यांनी विभागाला दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय नुकताच घेण्यात आला. यासाठी ग्रामपंचायतींनी हागणदारी मुक्तीचं प्रमाणपत्र आणि पाणीपुरवठा योजनेचे भरलेल्या वीज बिलाच्या पावतीसह सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असं आवाहन देखील पाटील यांनी केलं आहे. लोहारा तालुक्यामध्ये 97.22% शौचालयांची कामं पूर्ण झाली असून शासनानं हा तालुका पाणंदमुक्त झाल्याचं जाहीर केलं. याबाबतची अधिकृत घोषणा नुकतीच झाली. लोहारा हा केवळ 46 गावांचा छोटा तालुका. या तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या 44 इतकी आहे. तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून पंचायत समितीकडून प्रयत्न करण्यात येत होते. यासाठी जिल्हा परिषद स्तरावरनं मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत रायते यांचाही पाठपुरावा सुरूच होता. तत्कालीन गटविकास अधिकारी सुरेश शिवदे, ए.बी. शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी तालुका पाणंदमुक्त होण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाद्वारे उघड्यावरती शौचास जाणाऱ्यांवरती कारवाई करण्या इतपत पावलं उचलली गेली होती. विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती. तसंच गाव स्तरावरती सरपंच, ग्रामसेवकांनी वेळोवेळी ग्रामसभा घेऊन शौचालयांचं महत्त्व पटवून दिलं होतं. काही महिन्यांपूर्वीच इथे आलेल्या गटविकास अधिकारी क्रांती बोराटे आणि विस्तार अधिकारी एस. ढाकणे यांनीही या कामाला चांगली गती दिली. त्यात मरच्या एंडच्या तोंडावरती प्रभावी जनजागृती करून तालुक्यातील वडगाव, वडगाववाडी, फणेपूर, आष्टा कासार आदी गावांमध्ये गुड मॉर्निंग पथकाद्वारे 30 जणांवरती कारवाई देखील करण्यात आली. ग्रामसेवकांनीही आपापलं गाव पाणंदमुक्त करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली. या सर्वांच्याच प्रयत्नांना अखेर यश आलं असून जिल्ह्यातील पहिला पाणंदमुक्त तालुक्याचा मान लोहाऱ्याला मिळालेला आहे. तालुक्यातील 44 पैकी 24 गावं ही 100% पाणंदमुक्त झाली असून इतर गावांची सरासरीही 90 ते 98% इतपत झालेली आहे. मालवण तालुका हागणदारीमुक्त झाला असताना तसंच शौचालयाच्या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही किनारपट्टी भागामध्ये अस्वच्छता करणाऱ्या तारकर्ली, देवबाग, वावरी भूतनाथ इथल्या सुमारे 13 जणांना नुकतीच गुड मॉर्निंग पथकाच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन त्यांना समज देण्यात आली. गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत संबंधितांना शौचालयाचा वापर करण्याची सूचना देण्यात आली. तसंच यापुढे असा प्रकार दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. मालवण तालुक्याचा किनारपट्टीचा भाग पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. समुद्रकिनारे स्वच्छ, सुंदर राहावेत यासाठी एकीकडे प्रयत्न होत असतानाच काही जणांकडून मात्र किनाऱ्यावरती अस्वच्छता केली जात असल्यानं पर्यटकांमधनं नाराजी व्यक्त होत होती. प्रत्यक्षात किनारपट्टी भागातील गावं हागणदारीमुक्त झाली असून या गावांमध्ये शौचालयाच्या आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. असं असताना देखील त्याचा वापर न करता किनाऱ्यावरती अनेक जण शौचास जात असल्याचं
प्रशासनाच्या निदर्शनास आलं. त्यामुळेच पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुड मॉर्निंग पथकानं धडक मोहीम हाती घेत किनारपट्टी भागातील 13 जणांवरती नुकतीच कारवाई केली. पहिल्या टप्प्यामध्ये गुलाबपुष्प देऊन समज देत शौचालयाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार कारवाई न केल्यास 2 दिवसांनंतर दंडात्मक कारवाई होईल असा इशारा देण्यात आला. या पथकामध्ये विस्तार अधिकारी अभिजित मदने, सरपंच उल्हास तांडेल, ग्रामसेवक युवराज चव्हाण, पी.डी. जाधव, व्ही.के. जाधव, आबा कुर्ले, पोलीस पाटील भानुदास येरागो, तनोज मुंबरकर, अवधूत सातोसकर, के.टी. पाताडे, सूरज बांगर, ग्रामसेवक मोरे, रविकांत मेस्त्री, पोलीस पाटील पांडू चव्हाण आदी सहभागी होते. मंडळी, प्रत्येकानंच वैयक्तिक जबाबदारीचं भान सांभाळतच जर का स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला तर आपला देश नक्की स्वच्छ होऊ शकतो. तुम्ही किंवा एखादी संस्था तुमच्या परिसरामध्ये अशाच प्रकारची एखादी अभियान किंवा मोहीम राबवत असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्याचा समावेश या वार्तापत्रामध्ये नक्की करू. आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय. नमस्कार.